गुड मॉर्निंग मित्रांनो. तर चला आज आपण बघणार आहोत भाग 4. आपण याच्या पहिले BMCवर 3 भाग आणलेले आणि हा 4था आहे आज. तर मित्रांनो, ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज करून घ्या. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक पेपरवर 10 ते 15 क्वेश्चन काढलेले आणि 3 भागमध्ये काढलेले, तर तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, प्लीज स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, कारण मला 10 ते 15 क्वेश्चन काढण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. कारण मी साईटला जाऊन एक क्वेश्चन काढतो, ना की मी कुठून बुकमधून घेतलेलं आहे. पूर्ण साईटला जाऊन एक न्यूजपेपर बघून मी मेन इम्पॉर्टंट क्वेश्चन जे बुकमध्ये तुम्हाला भेटणार नाही असेच क्वेश्चन काढत आहे, की जेणेकरून तुमचा याच्यावर नक्की फायदा होईल. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघू शकता तुम्ही, मी स्क्रीनवर दाखवत आहे. थोडंसं मी साईटला जाऊन थोडंसं क्वेश्चन काढलेले आहे. तर पहिला प्रश्न असा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रस्तुतीगृहे किती आहेत? BMCमध्ये प्रस्तुतीगृह किती आहेत? तर 28 प्रस्तुतीगृह आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात किती स्मशानभूमी कार्यरत आहेत? तर आपण हा क्वेश्चन याच्यासाठी घेतलेला आहे, BMC काय विचारून सांगता येत नाही, तर आपल्याला एक लॉजिक लावून क्वेश्चन काढायचे आणि स्टडी पण करायचं आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या 28 स्मशानभूमी जे की BMC अंडर येतात व खाजगी 122 स्मशानभूमी कार्यरत आहेत. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, जनगणना 2011 नुसार बृहन्मुंबईची झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी वसाहती यांची लोकसंख्या किती आहे? जे की झोपडपट्टीमध्ये राहणारे आणि बिगर झोपडपट्टीत राहणारे यांची लोकसंख्या किती आहे? हा एक क्वेश्चन आला होता. झोपडपट्टीवर 2-3 क्वेश्चन येऊन गेलेले BMCवर आतापर्यंत. त्याच्यासाठी थोडंसं तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला स्टॉप करून थोडंसं नोट्स काढून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. झोपडपट्टी एकूण लोकसंख्या, जे झोपडपट्टीमध्ये लोक राहतात त्यांची लोकसंख्या आहे 34,000. इथं मिस्टेक झालेलं आहे, थोडंसं करेक्शन करून घेऊ. 34,000 मित्रांनो, 34,000 आहे. 65,34,460 इतकी आहेत. झोपडपट्टीमध्ये राहणारी लोकसंख्या 65,34,460. आणि नेक्स्ट, बिगर झोपडपट्टीमधील राहणाऱ्यांची लोकसंख्या किती आहे? जे बिल्डिंग वगैरे मध्ये राहतात ते झोपडपट्टीमध्ये काउंट होत नाही असे लोक किती आहेत? 59,07,913 हे बिगर झोपडपट्टीमध्ये. असं पण विचारलं, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? आणि पर्सेंटेज विचारलं मित्रांनो, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे पर्सेंटेज विचारलं तर 45 ते 48%. हे लक्षात ठेवा, मी लिहिलं नाही याच्यावर, पण लक्षात. आणि एकूण विचारली तर बघा, 1,24,42,373 इतकी आहे एकूण लोकसंख्या, जे की समथिंग 1.25 असं ऑप्शन असलं तरी चालेल. जनगणना 2011 मध्ये बेघरांची गिनती करण्यात आली होती. ज्यांना घरं नाही अशी गिनती करण्यात आली होती. त्यामध्ये किती बेघर लोके आढळले होते? हे 2011 नुसार 35,408 लोक ही बेघर होती BMC अंडर मुंबईमध्ये. मुंबईमध्ये गुप्तरोग STI तपासणी केंद्राची संस्था किती आहेत? जे गुप्तरोग STI त्यांच्या केंद्रांची संख्या किती आहे? मुंबईमध्ये 27 गुप्तरोग तपासणी केंद्रे असून त्याला सुरक्षा क्लिनिक असे नाव देण्यात आले. तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो, सुरक्षा क्लिनिक कशाला नाव देण्यात आलेलं आहे? तर बघू शकता, STI गुप्तरोग आणि त्याचे किती तपासणी केंद्र आहे? तर 27. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. मुंबईमध्ये HIV आजारावर किती महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार मोफत उपलब्ध आहेत? जे की महानगरपालिका अंडर येतात आणि तिथे उपचार मोफत आहेत. तर किती आहे? 17 सरकारी BMC रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. मुंबई अग्निशमन दलाचे ब्रीदवाक्य काय? जे की BMC अग्निशमन दल आहे त्याचं ब्रीदवाक्य काय? शौर्यम, आत्मसंयम व त्याग. शौर्यम, आत्मसंयम व त्याग हे मुंबई दलाचे ब्रीदवाक्य आहेत. म्हणजे अग्निशमन दल आहे त्याचे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा, आत्मसंयम, त्याग. नेक्स्ट, मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जे की अग्निशमन दल आहे त्याचं कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? लक्षात ठेवा, भायखळा प्रादेशिक समादेश केंद्र, भायखळा लक्षात ठेवा. पहिला मजला बाबूराव जगताप मार्ग, भायखळा, पश्चिम मुंबई. भायखळा लक्षात ठेवलं तरी चालेल, हे फक्त आपल्याला
काय सांगते नाही त्याच्यासाठी एक क्वेश्चन घेतलेले आणि हे ते इम्पॉर्टंट आहे आणि हे पण इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. मुंबई अग्निशमन दलात प्रादेशिक समादेश केंद्र आहेत किती आहेत? किती आहेत? तर 6 प्रादेशिक केंद्र आहेत, हे लक्षात ठेवा. मुंबई अग्निशमन दलाचे एकूण अग्निशमन केंद्रे आहेत किती आहेत? एकूण किती आहेत? तर 34 केंद्र आहेत आणि प्रादेशिक विचारले 6 आणि एकूण विचारले तर 34 अग्निशमन केंद्रे आणि 6 प्रादेशिक मतलब एक वार्ड असतं ना त्याला प्रादेशिक म्हणून एक त्याला काउंट होतं आणि हे पूर्ण मुंबईमध्ये BMCच्या अंडर येणारे 34 आहेत. तर मित्रांनो, मला हे नोट्स काढण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. मी लॅपटॉपसमोर 3 ते 4 तास स्टडी करून हे तुमच्यासाठी नोट्स काढलेले. प्लीज याच्यासाठी मला एक लाईक करा आणि प्लीज ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि मागचे व्हिडिओ पण बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जेणेकरून तुमचे येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला त्याचा फायदा व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मी हे क्वेश्चन काढत आहे, ना कुठून बुकमधून घेतले, मी ऑनलाईन स्टडी करून हे तुमच्यासाठी क्वेश्चन काढत आहेत. तर लास्ट क्वेश्चन असा आहे, मुंबई अग्निशमन दलात किती फायर इंजिन व वॉटर टँकर आहेत? तर 62 फायर इंजिन व 32 टँकर आहेत. आजचा आपला 4था पार्ट झालेला आहे. तर मी नेक्स्ट पार्ट घेऊन येईल. प्लीज कमेंटमध्ये नेक्स्ट पार्ट म्हणून कमेंट करा. थँक्यू.